काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत 5 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला साथ दिलेली आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे आता या येणाऱ्या मोर्चामध्ये एकत्र दिसणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यातच आज सकाळी संजय राऊत शिवसेनेचे खासदार यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो पोस्ट करत एकच मोर्चा निघेल अशा पद्धतीचं एक सूचक ट्विट सुद्धा केलेलं आहे। आणि त्यामुळे 5 जुलैला ठाकरे बंधूंची भेट होणार का हा प्रश्न आणि याची उत्सुकता आहे ती महाराष्ट्राला लागलेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, ट्विट तुम्ही संजय राऊतांचं पाहिलेलं आहे, त्यानंतर आणखीन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा आहेत त्या वाढू लागलेल्या आहेत। मला वाटतं की मराठीचा मुद्दा हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे बघण्याचा मुद्दा आहे। त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित केंद्रस्थानी ठेवून जर आमच्या पक्षाची निर्मिती झाली आणि पक्षाची ध्येय धोरणं ही महाराष्ट्र हिताच्या संबंधाने जास्त अधोरेखित करणारी आहेत, तर यावर मोर्चा निघणं फार स्वाभाविक होतं। परंतु मनसे प्रमुखांनी एक मोर्चा 6ला जाहीर केला, 5ला आम्ही आमचा मोर्चा जाहीर केलेला होता। मनसे प्रमुखांनी या मोर्चामध्ये येण्याचं निमंत्रण जेव्हा नेते संजय राऊत साहेबांकडे दिलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की 5ला आपण मोर्चा करतोय कारण 6ला एकादशी आहे। तेव्हा त्यांनी सुद्धा तितक्या सहृदयतेने ते मान्य केलं आणि हा 2 मोर्चे एकत्रित करता येतील का यावर जेव्हा साकल्याने विचार केला त्यावेळेला पक्षप्रमुखांनी तितक्याच सकारात्मकता दाखवली आणि आता दोन्ही मोर्चे एकत्रित येत आहेत। हे 2 मोर्चे एकत्रित येणं मला वाटतं ही भाजपच्या गोटात बरीचशी अस्वस्थता निर्माण करणारी गोष्ट असू शकते। मात्र या निमित्ताने एक गोष्ट नक्की आहे की ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो ब्रँड राहणार आहे। मनसेच्या या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। राज ठाकरे यांना ताब्यात घ्या अशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी केली। लक्षात घ्या, भाजपाकडे अशी खूप मोठी एक शाउटिंग ब्रिगेड आहे, तर त्या शाउटिंग ब्रिगेडवर आपण न बोललेलं बरं। काही लोकांना रिलायन्स जेव्हा मिळत नाही, फुटेज मिळत नाही, त्यावेळेला ती माणसं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतात। त्यांना तेवढं तरी फुटेज मिळण्याची संधी आपण दिली पाहिजे असं। कालच्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत। हिंदी भाषेचा जो मुद्दा आहे तो शिवसेनेला, म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच वेळेस हा समोर आला। आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्या संदर्भातले ट्विट केलेलं होतं की या भाषा शिकल्या पाहिजेत आपल्याला, अशी टीका भाजपने केलेली आहे। नाही, भाजपाकडनं प्रतिक्रिया येणं फार स्वाभाविक आहे। भाजपची अडचण ही आहे की एकतर त्यांना लोकांचे पक्ष फोडणे, नाती फोडणे, कुटुंब फोडणे आणि दबाव तंत्राचा वापर करत नेते आयात करणे यातनं वेळ मिळत नाही। त्यांची स्वतःची अशी कुठलीही विधायक अशी कॉन्क्रीट रचना नाहीये। आता त्या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्ही विधायक पद्धतीने काम करतो त्यावेळेला त्याला काउंटर अटॅक करण्याची संधी सोडेल ती भाजपा कसली, परंतु त्यांच्या काउंटर अटॅकचा आम्ही विचारच करत नाही। आम्हाला त्यांच्याशी काही फारसं सोयरसुतकही नाही। मराठीचा दर्जा तुम्ही अभिजात ठरवला करा, मात्र पाठ्यक्रमामध्ये जोपर्यंत ती शिकवली जात नाही, मराठी लिहिण्याची, वाचण्याची, बोलण्याची गोडी लहान मुलांमध्ये जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती भाषा संवर्धित कशी काय होईल। त्यामुळे आणि विशेष गोष्ट की जर गुजरातमध्ये, जिथे भाजप शासितच राज्य आहे आणि विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान गुजरातचे आहेत, त्या गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नसेल तर ती महाराष्ट्रात सक्ती का असावी, इतका साधा मुद्दा आमचा आहे। प्रश्न आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा, तर हा जो काही 5 जुलैला मोर्चा होते आणि एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे, तर ही एक नांदी म्हणायची का की ठाकरे बंधू आगामी काळात निवडणुकांसाठी युतीमध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, त्यासाठीची ही सुरुवात आहे? निश्चितपणे मोर्चाच्या निमित्ताने का होईना दोघांकडून पडलेलं एक सकारात्मक पाऊल एक नवी नांदी असू शकते। या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांच्या स्वप्नातल्या अध्यायाला मूर्तरूप देण्याची सुरुवात सुद्धा असू शकते। ती सुरुवात करण्याचा दोघांकडून झालेला सकारात्मक प्रयत्न हा महाराष्ट्रासाठी निश्चितपणे एक आशादायी चित्र दाखवणारा आहे आणि हे आशादायी चित्र किंवा मोर्चात पडणारी एकत्रित पडणारी पावलं ही पालिका निवडणुकीपर्यंत वाटचाल एकत्रित करतील का, हेही आपल्याला येणारा काळ सांगेलच। बरं, आता या मोर्चामध्ये तुमचा पक्ष सुद्धा सहभागी होणारच आहे, पण इतर जे कलावंत आहेत, मराठी कलाकार असतील, साहित्यिक असतील, जे या संबंधित आहेत या संपूर्ण घटनेशी, तर त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन करा। निश्चितपणे मी अगदी वारंवार असं म्हणते की या मोर्चाकडे फक्त आणि फक्त पक्षीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून न बघता
त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र आणि मराठी माणूस शिवाय मराठी भाषेचं संवर्धन या अंगाने बघितलं पाहिजे. आणि म्हणून जो कोणी मराठीशी निगडीत काम करत आहे, मग ते मराठी चित्रपटसृष्टीतले लोक असतील, कलाकार असतील, अभिनेते असतील, रंगकर्मी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, या प्रत्येकाने या मोर्चासाठी यावं. किंबहुना ती त्यांची बांधिलकी आहे. एवढंच नाही तर मराठी शाहीर असतील, मराठी मुशायरे भरवणारे लोक असतील, मराठी गझलकार असतील आणि विशेषतः मराठीमध्ये मराठी स्वराज्य निर्माण करण्यासंदर्भात ज्या छत्रपती शिवरायांनी प्रयत्न केले, त्या छत्रपती शिवरायांचा चित्रपट ज्यांनी साकारला असेल, छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे जेवढे काही कलाकार असतील, अशा कलाकारांनी सुद्धा या निमित्ताने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं. ताई, पुण्यातला प्रश्न आहे, 2 दिवसापूर्वी भाजपचे एक पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत त्यांनी गैरवर्तन केल्याची घटना घडलेली आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजूनही अटक मात्र झालेली नाहीये आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हे फार गंभीर आहे. खरं तर प्रमोद कोंढरे या व्यक्तीचा अटक होणं फार गरजेचं होतं. त्याच्या आधी पुणे महापालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये सुद्धा एका कर्मचाऱ्यासोबत ज्या पद्धतीने गैरवर्तन करण्यात आले, त्यातला आरोपी ओंकार कदम याला सुद्धा अटक होणं अजून बाकी आहे. याच पद्धतीने एकनाथ शिंदेच्या प्रकरणात पक्षातले सुद्धा काही पदाधिकारी आहेत जे अशा पद्धतीने महिला लैंगिक शोषणाशी संबंधित वेगवेगळ्या केसमधले गुन्हेगार आहेत. तर या सगळ्याच गुन्हेगारांना एकत्रितपणे शिक्षा होणं गरजेचं आहे. बीडचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आहेत, त्यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. हे प्रकरण समोर आलेलं आहे, पण कुठे दिसत नाहीये. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीचा सुद्धा आरोप आहे. तुमच्यापर्यंत काही हे ऐकवात आलंय का? माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे गटाचे राज्य समन्वयक असणाऱ्या जे काय नाव त्यांचं, वाघमारे, त्यांच्या मुलाच्या वर हा एक बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र या गुन्ह्याचं पुढे नेमकं काय झालं हे मला अजून कळलेलं नाही. कदाचित त्या संबंधित पोलीस स्टेशन किंवा अजून संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून जर माहिती घेतली तर आपल्याला ती अजून माहिती मिळेल. कारवाई करायला पाहिजे या संदर्भात. सत्ताधारी पक्षातीलच पदाधिकाऱ्याचा मुलगा बलात्कार करतो. संबंधाने कारवाई व्हायला हवी, कारण सत्ताधाऱ्यांची तुम्ही कुणीतरी आहात म्हणून तुमच्याकडून जर अशा पद्धतीने लेकीवाळींना त्रास होत असेल, तुम्ही फक्त सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहात म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या जीवाशी अब्रूशी खेळायचं लायसन मिळत नाही, हे एक्झाम्पल जर सत्ताधाऱ्यांना सेट करायचं असेल आणि एरवी तुम्ही लाडका भाऊ, लाडका दादा अशा जाहिरातबाजी करताय, मात्र तुमच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांकडून, मग तो ओंकार कदम असेल, तो प्रमोद कोंढरे असेल किंवा ते बीडचं अजून कोणी असेल, तर या सगळ्याच लोकांवर कडक कारवाई होण्याची फार गरज आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.